नवापूरचे लोकनेते स्वर्गीय स्वरूपसिंगजी नाईक यांच्या उत्तर कार्याला जनसागर लोटला। माजी मंत्री वसंत पुरके यांनी जमिनीवर बसून घेतले भोजन। नवापूर विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे आधारस्तंभ आणि राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय स्वरूपसिंगजी नाईक यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता आज 3 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या मूळ गावी नवागाव येथे करण्यात आली। आदिवासी पारंपरिक चालीरीतीनुसार पार पडलेल्या या उत्तर कार्यासाठी खानदेशासह संपूर्ण राज्यातून राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। आदिवासींचा खरा नेता हरपला, वसंत पुरके यांची श्रद्धांजली। या प्रसंगी राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी हजेरी लावत नाईक साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला। आदिवासी समाजाच्या हक्कासाठी लढणारा आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत खंबीरपणे उभा राहणारा एक खरा जननायक आपण गमावला आहे, अशा शब्दात त्यांनी आपली हळहळ व्यक्त केली। त्यांनी नाईक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि साहेबांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आमदार शिरीष कुमार नाईक यांना धीर दिला। या कार्यक्रमात माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या साधेपणाची विशेष चर्चा झाली। कोणताही राजकीय पडेचाव न दाखवता त्यांनी आदिवासी संस्कृतीचा मान राखत आणि साहेबांप्रती असलेली आत्मीयता जपत इतर नागरिकांसोबत जमिनीवर बसून उत्तर कार्याचे भोजन स्वीकारले। त्यांच्या या साधेपणाने उपस्थितांची मने जिंकली। स्वर्गीय स्वरूपसिंगजी नाईक यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य असल्याची भावना यावेळी अनेक नेत्यांनी व्यक्त केली। उत्तर कार्याला विविध पक्षांचे दिग्गज नेते, पदाधिकारी आणि साहेबांवर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवागाव।